नमस्कार सखी, आज आपण बनवणार आहोत शेवगाच्या शेंगाची आमटी। त्याकरता पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल टाकून घेतलेले। आता आपण ह्याच तेलामध्ये जे मी सोलून काप करून घेतलेले शेवगाच्या शेंगा या छान अशा परतून घ्यायच्या। 2 ते 3 मिनिटं याला छान अशा तेलामध्ये परतून घ्यायचे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। छान असे परतले गेलेले। तर ह्याच तेलामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा हा छान परतून घ्यायचा। त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचा, तोही या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा। त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार। 2 ते 3 मिनिटं छान असे परतल्यानंतर हे बघा छान असे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ। लाल तिखट, हळद, धना पावडर हे छान असे परतून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण यात थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून आपले मसाले छान असे परतले जातील। त्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगाई टाकून घेऊया आणि याच्यामध्ये मी मूग आणि मसूरची डाळ घेतलेली ती आपण याच्यामध्ये छान अशी 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायची। आता आपण याच्यात आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं। त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया। बघा ही डाळ अशी छान झालेली आहे। हे बघा ही आमटी अशी आपली तयार झालेली आहे। आता आपण एका पाऊलमध्ये याला काढून घेऊया। हे बघा ही भातावर खूप छान लागते, भात किंवा पोळीवर आपण खाऊ शकतात। तर नक्की तुम्ही करून बघा, बनवायला खूपच सोपी आहे आणि जे नवीन आहे त्यांच्यासाठी ते खूपच सोपी रेसिपी आहे। तर नक्की करून बघा आणि नक्की कमेंट करा की कशी झाली म्हणून।